आभार मानतो आणि सर्व सामन्यात लागणारे जे चेंडू आहेत ते सन्माननीय भगवानजी रघुनाथ भोईर ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो एक ट्रॉफी जी विकासजी पाटील माजी उपसरपंच वामनजे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे ॲडव्होकेट अविनाश मारुती भोईर सदस्य पनवेल ॲडव्होकेट असोसिएशन यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. तर सगळ्या मान्यवरांचे आभार मानूया आणि जाऊया मॅचकडे. मात्रेपाडा टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय बुग्या येतोय. पहिला चेंडू योगेश मात्रेचा, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला आणि स्ट्रेट जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानं मात्र टीमचा सरीगणेशा होतोय रोहित सुरतेच्या बॅटमधून निघणाऱ्या या चौकारानं जात आहे. ए ग्रुप मधील हे दोनही संघ, एका बाजूला शेर दिल मात्रेपाडा संघ अर्थातच इम्तियाज शेख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ बेचुंबे. वेगवान टाकलेला हा चेंडू इथे मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. हलकीशी अपील त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. कदाचित पायाला ब्रश होऊन हा चेंडू गेला होता आणि तसाच इशारा मात्र येतोय अंपायरचा. रन मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे चालले ती 5 या आकड्यावर. रोहित सुरते त्या फलंदाजांना मात्र या स्पर्धेमध्ये धावा जमावल्यात. त्याला चांगली साथ मात्र द्यावी लागेल ती आशिकेश भोईर. आशिकेश भोईरनं सुद्धा एका मॅचमध्ये तुफानी फटकेबाजी केली होती. चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे आणि म्हणूनच इथपर्यंतचा हा प्रवास मात्र भैरवनाथ बेचुंबे संघाचा राहिला आहे. योगेश मात्रे वेगवान चेंडू होता इथे मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न. चान्स आता मात्र वाव देत नाहीये फलंदाजांना. एज लागून बॅटला मात्र त्याच ठिकाणी विकेटच्या आसपास चेंडू घरंगळत राहिला. सिंगल मात्र येते. धावसंख्या 6 वर. वेगापुढे हातबल झालेत सगळेच गोलंदाज या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाजाला थोडासा घाम फुटलाय या वेगासमोर, परंतु पहिल्या बॉलवर मात्र चौकार आला. त्यामुळे रोहित सुरते थोडासा आत्मविश्वास त्याचा वाढला असेल कारण योगेश मात्रेच्या अगेन्स्ट मात्र एवढ्या वेगवान गोलंदाजीवर चौकार आलाय. उग्या सज्ज होतोय राईट मोर द विकेट न. शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र मिडॉनला बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. सरळ जाऊन साइड स्क्रीनवर आदळतोय बॉल. 4 रन. चौकारानं टीमची धावसंख्या 10 वर. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. रोहित सुरते फार चांगलं क्रिकेट खेळतोय. गेले 2-3 वर्ष सातत्यानं आपण पाहिलं भैरवनाथ बेचुंबे संघाचा सलामीवीर. कारण फलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमकडे, परंतु हे यंगस्टार आहेत. या यंगस्टारनं मात्र भैरवनाथ बेचुंबे संघाला मात्र एक वेगळीच मजबूत, मी तर म्हणेन मजबूती आणली जाते. अकुटप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र टपेज बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पोहोचला होता परंतु झेल मात्र कॅरी करता आला नाहीये. शॉट फाईन लेगला जाऊन चेंडूची फील्ड करेपर्यंत 2 रन मात्र कंप्लीट केले जातील. धावसंख्या 2 ने पुढे चालले. 12 वर 12 रन्स. पहिल्याच ओव्हरमध्ये योगेश मात्रे विकेट टेकर गोलंदाज ओळखला जातो, परंतु अगदी चांगल्या पद्धतीनं मात्र त्याला फेस करतोय रोहित सुरते. धावा सुद्धा आल्यात त्याच्या अगेन्स्ट मात्र 2 चौकार सुद्धा मारलेत. त्यामुळे मी म्हणेन बेचुंबे टीमसाठी हे षटक थोडासा आत्तापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर नक्कीच लाभदायक ठरलाय. बुग्याचा हा वेगवान चेंडू होता. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्येमध्ये 1 ची भर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तो 13 वर. वेग प्रचंड आहे, परंतु या वेगाबरोबरच मात्र दिशेवर नियंत्रण सुद्धा ठेवावं लागणार आहे ते योगेशला. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा बॉल होता. 13 रन्स. रायगड विरुद्ध ठाणे. जेव्हा जेव्हा आपण सामना पाहतो तेव्हा ठाणे टीम मधून प्लेइंग 11 मध्ये असणारा हा खेळाडू आहे योगेश मात्रे. मात्रेपाडा टीमचा 23 तर्रार गोलंदाज. राऊंड विकेटने हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. इथून मात्र डीप मिड विकेटला सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं योगेश मात्रेचं षटक मात्र सलामीवीरांनी खेळून काढले. ही मोठी अचिव्हमेंट असेल मी तर म्हणेन, कारण या ओव्हरमध्ये एकही गडी गमावलेली नाहीये आणि 14 धावा सुद्धा आल्यात. हे फार चांगलं आहे आत्तापर्यंत बेचुंबे टीमसाठी. प्रवास जर असाच चालू राहिला चांगली मॅच पाहायला मिळेल. ए ग्रुपमधील दोनही संघ हे पुढे आलेले आहेत. सकाळपासून आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये जय दुर्गा रोहिंजण बी
या संघानं सेमीफायनलची फेरी गाठले. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वेताळ स्वामी संद प्रथमेश पाटील यांचा संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं करण मडवीचा सतीश स्मृती गावदेवी गावठाण या संघानं मात्र सेमीफायनल गाठले. त्यामुळे चौथा संघ कोणता असेल यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. सुपर 4 मध्ये जाणारा चौथा संघ आणि त्याची उत्सुकता मात्र शिकेला पोहोचले. राऊंड विकेटना प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र ऑन साईडला येतोय डीप स्क्वेअर लेग कडे. इथे मात्र एकच जावेल सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे चालले. ती 15 या आकड्यावर. राजेश मात्रे गोलंदाजी मार्कवर. अशिकेशसाठी हा प्रॉपर टायमिंग आहे. इथून मात्र बॉलला मात्र स्लॉक स्वीप केला होता आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकलाय. 6 धावांकरता. षटकारानं टीमची धावसंख्या मात्र वाढेल. ती 21. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. गुडघ्यांचा आधार घेत मात्र स्वीप केलं होतं या बॉलला. 6 धावांकरता. अभेद्य गोलंदाजी आहे. एका मॅचमध्ये तर मात्रेपाडा संघाचा पहिला गोलंदाज योगेश मात्रेला जास्त धावा पडल्यानंतर उर्वरित गोलंदाजांनी ती मॅच कव्हर केली होती आणि जिंकली होती. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजांकडून मात्र चांगली अपेक्षा असेल. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. एकच जाब येते. रोखायचं असेल भैरवनाथ विचुंबे संघाला तर ब्रेक थ्रू हवा आहे. जोडी फोडावी लागेल आणि ते कार्य करावं लागेल. राजेश मात्रे सुद्धा तेवढाच चांगला गोलंदाज ओळखला जातो. आतापर्यंत 22 धावा धावफलकावर लागल्यात. इथे मात्र हा फटका उंच जास्त गेलाय. स्वतः यष्टीरक्षक येतोय. आता मात्र चेंडू खाली. झेल मात्र अलगद सुटलाय. 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु तिसरी धाव येताना इथे मात्र बिग विकेट. रनआउट. खरंच गरज होती का या धावेची हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. कारण रोहित सुरतेला मात्र मैदान सोडावं लागेल. इनफॉर्म बॅट्समन रोहित सुरतेच्या खेळाचा असा अंत होईल असं वाटलंही नव्हतं. झेल सुटला होता. 2 धावा मिळाल्या होत्या तरीही अतिघाई आपण म्हणूया. जास्त धावांची भूक. तिसरी धाव घेण्याचा मात्र नाहक प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये मात्र बळी गमावलाय तो भैरवनाथ विचुंबे संघानं रोहित सुरतेला गमावलाय. 7 बॉलमध्ये 19 धावांची इनिंग मात्र साकारली. रोहित सुरतेनं खूप चांगली इनिंग पाहायला मिळाली. किरण भोईर तिसऱ्या क्रमांकावर. एक मॅच चित्तथरारक सामना पोहोचला होता 1 बॉल 1 वर. भैरवनाथ विचुंबे आणि तेव्हा मात्र किरण भोईर मैदानामध्ये होता. गावदेवी खार्डी संघाच्या विरोधामध्ये काय मॅच झाली होती या स्पर्धेमध्ये. 1 बॉल 1 असा हा सामना पाहायला मिळाला होता आणि गॉगल घालून मैदानामध्ये आलेला किरण भोईरनं मात्र ती मॅच जिंकून दिली होती. तर इथे विकेटचं पतन झाल्यानंतर कमबॅक केला जाणार का शिरदिल मात्रेपाडा टीम कडून. राजेश तयार. राऊंड विकेटनं यावेळेस हुक केलंय बॉलला. फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मात्र किरण भोईरनं उघडलंय चौकारानं खातं. त्या 4 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. 29. विचुंबे संघ असला की मोठ्या संख्येनं विचुंबे संघाचे पाठीराखे मात्र मैदानावर येत असतात. ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सन्माननीय वासुदेवजी भिंगारकर साहेब, माजी सरपंच, त्याचप्रमाणे बिडीशेठ पाटील साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. माजी उपसरपंच.
त्यांचं मनापासून आभार मानते. परंतु इथे मात्र मिस्टमिंग स्ट्रोक होता किरण भोईरचा. मिड ऑफला मात्र झेलला जातोय. बॅट्समन डिपार्ट. दुसरा धक्का लागलाय भैरवनाथ वेचुंबे संघाला. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 28 धावा. 28 रन्स. तर 28 धावा झाल्यात. 28. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा योगेशला आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा. ते मात्र डायरेक्टली टप्पा पडल्यानंतर सरळ वेगानं मात्र टाइम करता आलं नाही. लेग बायचा इशारा मात्र येतो अंपायरचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29. आणि या गोलंदाजावर मात्र बराच निर्भर आहे शेरतील म्हात्रेपाडा संघ. जर विचार केला तर बुग्याचा तर नक्कीच एक नामवंत मानांकित गोलंदाज ओळखला जातो. कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरामध्ये सातत्यानं या संघाला आपण पाहत आलोय. म्हात्रेपाडा संघ. योगेश तयार. वाईट अमोर द विकेटनं. वेग पहा किती प्रचंड आहे. प्रचंड वेगानं या वेगावर अधिराज्य गाजवणारा गोलंदाज आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. रोहित सुरते रनआउटची विकेट फार महत्वाची होती. त्यानंतर आपण पाहिलं किरण भोईर सुद्धा लगेच परतला. अशिकेश भोईर आणि रोहित पाटील मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. परंतु इथे चांगलं कमबॅक करत असताना शेरतील म्हात्रेपाडा संघ. योगेश मात्रेचा हा बॉल व्यवस्थित कनेक्ट झालाय. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. आणखीन एक धक्का मात्र सहन करावा लागेल. भैरवनाथ वेचुंबे संघाचा तिसरा फलंदाज मैदानाची साथ सोडतोय. बॅट्समन डिपार्ट. लागलेला आणखीन एक झटका. अशिकेश भोईर सलामीवीर. 8 धाबा काढून तंबूमध्ये. नवीन बॅट्समन अजित भोईर संघातील अनुभवी फलंदाज. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल कारण इथून मात्र सुपर 4चं तिकीट मिळवायचं असेल. या ट्रॉफीमध्ये नाव कोरायचं असेल तर एक चांगल्या इनिंगची गरज आहे. पहिले 3ही सामने जर आपण पाहिले तर पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ जिंकलेत. पहिल्या दिवशी 6 मॅचपैकी 5 मॅचेस बॅटिंग करणारे संघ जिंकले होते.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघांचा जास्त दबदबा राहिलाय. इथे बॅटिंग वाट्याला जरूर आले भैरवनाथ विचुंबे संघाची, परंतु तिथे धावसंख्या सुद्धा उभारावी लागेल. पाठची एज आणि शॉट फाईन लेगला मात्र सुटलेला झेल. चान्स त्या ठिकाणी जरूर होती. रोहित पाटील सुद्धा शून्यावर बाद झाला असता, परंतु वेगानं आलेला हा झेल मात्र कॅरी करता आला नाहीये. जीवनदान मात्र मिळते ते रोहित पाटीलला. धावसंख्या 1ने पुढे चालले 30 या आकड्यावर. आणि आता मात्र अजित भोईर त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. गेले कित्येक वर्ष सातत्यानं भैरवनाथ विचुंबे टीमसाठी मात्र हे नाव आपण ऐकत आलोय. अजित भोईर सगळ्यात अनुभवी विस्फोटक फलंदाज, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज ओळखला जातो. पॅकपुटला गेला, जागा बनवली आणि स्क्वेअर कटचा तुलनीय फटका. अजित भोईरच्या बॅट मधून मात्र क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, चौकार. 34 रन्स. आणि यासाठीच तर ओळखला जातो. सगळे कॉपीबुक स्टाईल मधले फटके तुम्हाला पाहायला मिळतील अजित भोईरच्या बॅट मधून. ऑन ड्राईव्ह असेल, ऑफ ड्राईव्ह असेल, स्क्वेअर कट असेल, स्क्वेअर ड्राईव्ह असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, सारं काही आहे या फलंदाजाकडे. आणि म्हणूनच अगोदरच आम्ही म्हटलं तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज अजित भोईर. टी पॉइंटला मात्र फिल्डर तैनात केला जातोय लगेचच. योगेश मात्रे च्या पेसचा मात्र वापर केला होता मागच्या बॉलवर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेगानं टाकलेला हा बॉल, जोरदार अपील पाहायला मिळते. अपील मात्र नाकारले पंचांनी. लेग बायचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि या स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय तो 35 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक भैरवनाथ विचुंबे संघ 3 गडी गमावल्यानंतर 35 धावा. पंचांवर दबाव टाकू नका, शेरदिल म्हात्रेपाडा संघ. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि रिव्ह्यू जे आहेत ते रनआउट आणि बीमर त्या 2 कारणांसाठी मात्र संघांना एक रिव्ह्यू दिला जाईल. जो रनआउट आणि बीमर या 2 कारणांसाठी असेल. तीन षटकानंतर 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय अल्पेश म्हात्रे. चांगला कंट्रोल आहे अजूनपर्यंत. एखादं चांगलं षटक पडलं तर थोडासा धावसंख्येला रिस्ट्रिक्ट ठेवता येण्यासारखं आहे. परंतु अजित भोईर मैदानामध्ये आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होते. ओव्हर द विकेट ना डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट केलं होतं. या बॉलला लॉंग ऑन कडे पाठवलंय. सरळ हवाई सफर 6 धावांकरता अजितच्या बॅट मधून निघालेला हा कणकणीत षटकार. प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केले होते, परंतु प्रयत्नांना मात्र आलं अपयश. आणि या इथून मात्र 6 धावा अजित भोईर विस्फोटक इनिंग आता मात्र साकारतोय. यावेळेचा हा फटका स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र वळतोय थोडासा पॉइंट कडे. इथे मात्र थोडासा कम्युनिकेशन गॅप, मिसअंडरस्टँडिंग. पार्ट्समध्ये पार्ट रोहित पाटील माघारी फिरेल रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कॉलिंग नव्हतं अजित भोईरचं, त्यामुळेच मात्र ही धाव पूर्ण होऊ शकली नाहीये आणि फलंदाज मात्र बाद होतोय. 4था धक्का भैरवनाथ विचुंबे संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 42 या आकड्यावर. आशिष भोईर येतोय. बऱ्याच वेळा वरच्या क्रमांकावर खेळताना आपण पाहतो आशिष भोईर असेल, आशिष असेल, रोहित सुरते सातत्यानं, परंतु आज थोडासा उशिरानं पाठवलंय. 6व्या क्रमांकावर दाखल झालाय. अल्पेश मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाले ती म्हात्रेपाडा टीमला.
राऊंड विकेट. हा बॉल इथे मात्र स्टॉप केला जातोय बडॉफकडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. 1 रन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 वर 43. अजित भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. ही विकेट फार महत्वाची असेल मात्र बडा टीमच्या दृष्टिकोनातून, कारण खेळाडू शेवटपर्यंत राहिला तर नक्की 60+ रन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते साध्य करण्याचा इरादा असेल तो अजित भोईरचा. राईट मोर द विकेट ना. अजितसाठी हा बॉल जागेवरूनच इथे प्रयत्न केला होता थोडासा कव्हर्सला खेळण्याचा किंवा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा, परंतु त्याच्यामध्ये आले अपयश. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 43 43 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेटला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जातो डीप मधून, सेफली लँड झालाय बॉल. 2 रन्स आणि इथे मात्र जीवनदान जरूर मिळेल. मिसटायमिंग झाला होता या फटका पूल करत असताना. मात्र 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावर. गोलंदाज तयार. अजितसाठी पुन्हा एकदा हा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र चकलाय क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता विचुंबे टीम साठी मात्र हा नशिबाचा चौकार. 14 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 या आकड्यावर. इथून मात्र 60+ विचार करावा लागेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र चेसिंग करणं कठीण जातंय. संपूर्ण पहिल्या दिवसापासून आपण पाहत आलोय आणि तोच आधार घेत मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढ्या जास्त धावा करता येतील भैरवनाथ विचुंबे संघ तेवढ्या मात्र लाभदायक ठरतील. 5वं आणि अंतिम षटक फार महत्वपूर्ण जबाबदारी असेल ती गोलंदाजावर. 12-13 धावा आल्या. 62-65च्या आसपास जर जाता आलं तर सोने पे सुहागा. आणि दोनही फलंदाजांमध्ये क्षमता सुद्धा आहे. आशिष भोईर, अजित भोईर, आशिकेशचा भाऊ आहे आशिष, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेच सामर्थ्य आहे मोठे मोठे फटक्यांना परावर्तित करण्याची. आणि इथून मात्र शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अजय म्हात्रे. आशिष भोईर ऑन स्ट्राईक. डावखुरी हाताचा फलंदाज. पहिला चेंडू यावेळेस मात्र लाईन पाहिली जाईल. पंचांची मात्र कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे, त्यामुळे बॉल मात्र निर्धाव. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळेस त्याला असं वाटलं होतं की कदाचित वाईड मिळेल की काय, परंतु चांगली सुरुवात झाली ती अजय म्हात्रे या गोलंदाजाकडून. फुल टॉस बॉल होता. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. वेस्ट साइड दिला जातोय. भीमाचा वापर मात्र केलाय आणि नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील. दोन धावा मात्र मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. 2 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या आकड्यावर. विचुंबे संघाचं अर्धशतक मात्र अखेरीस पूर्ण होत आहे. 50 अप. 51 धावा कंप्लीट होत असताना तर नो बॉल आहे, त्यामुळे फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉलवर ही सुवर्ण संधी आहे आता मात्र विचुंबे टीमसाठी. 51 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड अजय म्हात्रे. हा वेगवान यावेळेस मात्र बीमर आपण पाहिला आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी मात्र संघातील अनुभवी फलंदाज अजित भोईर.
आतापर्यंत 7 बॉलमध्ये 13 धाबांची खेळी साकारले ती अजितनं. गोलंदाजी मार्कवर अजय मात्रे सज्ज होईल. शेवटचं षटक आहे, 5वे आणि अंतिम षटक या पहिल्या सत्रामधील. राईट आर्म राऊंड विकेट ना. अजितसाठी खूप चांगला बॉल होता. फ्रीडचा बॉल मात्र खोलात पडला. इथून मात्र फुलर लेंथ हाताळला गेला आणि या नक्कीच कौतुक करेन गोलंदाज अजय मात्रेचं की फ्रीडच्या बॉलवर मात्र बिलकुल संधी दिली नाहीये, डोकं वर काढू दिलं नाहीये आणि हा बॉल मात्र निर्धाव निघतोय. अजय मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. अजितचा साठी हा बॉल बॅटची एज लागली आणि यष्टीरक्षकांना मात्र घेतला झेल. बॅट्समन आउट. अजित भोईर संघाचा मुख्य फलंदाज यावेळेस अनुभवी असा यावेळेस मात्र बाद होतोय. 13 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं आणि ज्या ठिकाणी धावांची वेग वाढवण्याची गरज होती त्या ओव्हरमध्ये मात्र थोडासा निराश करतोय भोईर आपल्या चाहत्यांना. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये एक तरी मोठा फटका येणं गरजेचं झालंय आता मात्र भैरवनाथ विचुंबे संघासाठी. नवीन बॅट्समन बॉबी कमालीचं कमबॅक केलंय अजय मात्रे या गोलंदाजांना. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर फक्त 9 बॉलच्या स्वरूपाच्या धाबा आल्या, त्याच अन्यथा सगळे चेंडू निर्धाव सुद्धा काढलेत आत्तापर्यंत 3. त्यामुळं स्लॉगोरच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी मात्र धावगती उंचवण्याची गरज असते त्याच ओव्हरमध्ये मात्र अजय मात्रेसारखा गोलंदाज मात्र भाव खाऊन जातोय. राऊंड विकेट ना. खूप चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक भन्नाट वेगानं टाकलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र थोडीशी कचखाले इथे मात्र भैरवनाथ विचुंबे संघानं. राऊंड विकेट टाकत असताना मात्र अँगल क्रिएट करतोय आणि बरोबर ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्क केलं होतं या चेंडूला. डॉट बॉल. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळेचा हा बॉल सरळ जाऊन पॅडवर आदळतोय. यासाठीच लाईक बिफोर द विकेट पायचित पकडलं जात आहे. LBW फलंदाज आउट होईल. तो बॉबी खातं उघडून देता 0 या धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि स्लॉगोरच्या अंतिम षटकामध्ये मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. ज्या धावा आल्या त्या 9 बॉलच्या स्वरूपात आल्या होत्या, अन्यथा मात्र एकही धाव मात्र जमा केलेली नाहीये ती भैरवनाथ विचुंबे संघ आणि हे षटक फार निर्णायक राहिले आतापर्यंत या मॅच मध्ये. 51 धावा झाल्यात. असं वाटत होतं 60च्या पुढे सहजतेने ही धावसंख्या जाईल. 4 ओव्हर्स नंतर 49 होत्या, परंतु पहिल्या 5 बॉलवर आल्या त्या फक्त 2 धावा. सन्माननीय फुलचंदजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये. तर अजय मात्रे आणखीन एखादा निर्धाव चेंडू पाहायला मिळणार का. कॅप्टन येतो अविनाश पाटील. अविनाशचा त्रिफळा उडवलाय. क्लीन बोल्ड आणि काही षटक मात्र हाताळलंय. एकमेव चेंडू जो नो बॉल पडला होता त्याच बॉलवर मात्र धाबा आल्या होत्या, अन्यथा सगळे चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम मात्र केलाय. ज्या ठिकाणी मात्र धावांची गरज होती भैरवनाथ विचुंबे संघाला आणि त्याच ओव्हरमध्ये सपशेल अपयशी ठरलेत ते सगळेच प्रमुख फलंदाज. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर मात्र स्कोअर कार्ड चांगल्या पद्धतीने रिस्ट्रिक्ट केलाय. तो शेर दिल मात्रेपाडा संघानं 51 धावांवर रोखलं जात आहे भैरवनाथ विचुंबे संघाने आणि 52 धावांचं लक्ष असेल ते आता मात्र सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. सन्माननीय फुलचंदजी कांबळे साहेब ज्यांचं नुकतंच आगमन झालं, ज्यांच्या वतीनं मात्र गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 1000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. 52 धावा थोडंसं तुटपुंज आपण म्हणूया आव्हान इथे पाहायला मिळेल. पण त्या आव्हानाला सामोरं जात असताना आता मात्र गोलंदाजांच्या परफॉर्मन्सवर मात्र डिपेंड राहावं लागेल ते भैरवनाथ विचुंबे संघाला. रोहिदाजी भोईर आपण यायचंय. तर 52 धावांचं लक्ष
कशा रीतीनं पार केलं जाणार आहे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो प्रवीण गायकर यांचा. वरती फुलचंद कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर फुलचंद कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. समाधान भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर इंडियन आर्मी खऱ्या अर्थानं सातत्याने देशाचं रक्षण करत असतं सीमेवर. त्या अर्थातच गीत गावण साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या समवेत स्वरांश एंटरप्राइजेस रायगडचे दिग्गज पॅकर सनीशेठ तुपे, बालामात्रे विचुंबे आणि त्यांच्या समवेत दिनेश गायकवाड विचुंबे आणि पारगाव संघाचे एकेकालचे दमदार राष्ट्रपैलू खेळाडू विकास पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर तालुका आप नवीश 11 विचुंबा क्रिकेट संघ तुम्ही पाहता, त्या संघाचे पुरस्कर्ते निलेश कांबळे, आपलंही सहर्ष स्वागत. त्या स्पर्धेच्या वतीनं सर्व विचुंबा मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलते मुकाबले की तरफ जहां पर जीत के लिए लक्ष्य है टोटल 5 ओवरों में लगभग 52 रनों का. पिछले 3 मुकाबले का इतिहास अगर आप फिर से एक बार देखेंगे तो निश्चित तौर पर पहले बल्लेबाजी करने वाले तीनों भी टीमों ने वो मुकाबला जीता है. बोल किरण. हाँ बोल. तो बिल्कुल यहाँ पर किरण मात्रेपाड़ा टीम के दमदार पुरस्कर्ते, इनके ओर से टीम को शुभकामना आ चुकी है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. शेरदिल ट्रेडर्स जय भोलेनाथ मात्रेपाड़ा विपक्ष भैरवनाथ 11 विचुंबे के बीच में मात्रेपाड़ा टीम की चर्चा करेंगे. इम्तियाज शेख, मुन्ना शेख, बाली शेख ब्रदर्स की ये टीम यानी कि शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा विपक्ष भैरवनाथ 11 विचुंबे. 52 रनों का लक्ष्य. पहली गेंद जगदीश, लो टच बॉल ऑन साइड में, बढ़िया फील्डिंग, वहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश. यहां पर अंपायर रेफर कर रहे टीवी अंपायर की तरफ. व्हेरी वेल फील्डिंग. शैलेश ठाकूर साहेब या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर नक्कीच शैलेश ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. तर शैलेश ठाकूर साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. इस बीच क्या कमाल की गेंद थी, उतना ही खूबसूरत अंदाज से खेला था, लेकिन 38 सर्कल में मिडॉन में बेहतरीन फील्डिंग हुई, डायरेक्ट हिट हुआ. वहां पर शायद खिलाड़ी थे थांबा, अजून डिसिजन आला नाही. 12वा खेळाडून बघते चिरल आहे, कमिटीचा डिसिजन येऊ दे. एक रन शॉट काय धावलंच नाही ना. सॉफ्ट डिस्मिसल. येस सॉफ्ट सिग्नल पंचांनी इथे आउट दिलाय. इथे चेक केलं जाईल, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. इट्स अ टफ डिसिजन. हिट्स फिंगर ऑफ कोर्स, ही महत्वाची सफलता, इंपॉर्टेंट विकेट. क्या जरूरत थी स्ट्राइक लेने की, यहां पर सवाल पूछा जाएगा. एक बड़ा ब्लो, बड़ा बिग विकेट. मैच में पूरी तरीके से ये खिलाड़ी है, किसी भी वक्त मैच का काटा पलट सकता है, लेकिन उसी खिलाड़ी को मात्र रनआउट का शिकार होना पड़ा. और ये पहला बड़ा झटका मलंगड़ का टाइगर यानी कि मलंगड़ का सबसे आक्रामक ऑलराउंडर खिलाड़ी बुगिया यानी कि योगेश मात्रे बैक टू द पेविलियन.
ठाकुर साहब इनके ओर से इस टूर्नामेंट के लिए 2000 रुपए की नगर राशि इनके ओर से आ गई है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज के पारी का हुआ खात्मा, पहला बड़ा छटका शून्य पर लगता हुआ, खाता भी नहीं खोला जय भोलेनाथ शेरदिल 11 मात्रेपाड़ा टीम ने, जहां पर लो रनों का ये स्कोर है, सिर्फ 52 रन बनाने और इसी 52 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहले ही पावर प्ले में यहां पर एक बड़ा झटका मिला शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के लिए। योगेश आउट होने के बाद उनकी जगह लेने के लिए दोस्तों आपको लगा होगा फिर से एक बार योगेश मैदान में आया है। ये योगेश ने उसके भाई है बरकी कृष्णा मात्रे, ये भी अच्छे खिलाड़ी है। जब भी सोमवार के दिन खेलते तो कभी शूज चप्पल कभी नहीं पहनते, बिल्कुल भोलेनाथ के भक्त हैं। और जय भोलेनाथ मात्रेपाड़ा शेरदिल 11 खेल रही है। इस बार अच्छी गेंद, लेकिन उससे ही बेहतर फील्डिंग आज तो कमाल हो रही है यहाँ पर विचुम्बे टीम के खिलाड़ियों की ओर से। लो स्कोर के मैच में फील्डिंग काफी लाजवाब करते हुए, लेकिन यहाँ पर अगर शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम को यह मुकाबला जीतना है तो बिल्कुल जिस तरीके से उनका परफॉर्मेंस है वो एक बल्लेबाज को रुकना जरूरी है। हाल ही भी खेलेगी आयंश 11 कोपर के मैदान के ऊपर शेरदिल मात्रेपाड़ा टीम ने पहले नंबर की ट्रॉफी अपने घर पर लेकर अपना चैंपियन का खिताब जीता और आज भी यहाँ पर सुपर 8 का मुकाबला खेल रही है। तो बिल्कुल यहाँ पर एक अच्छा प्रदर्शन होगा, दोनों ताकतवर टीमें हैं, लेकिन आखिरकार कौन जाएगी आगे। ये लो फुल टॉस बॉल, घुटने के बल पर खेलने की कोशिश, स्वीप किया इस गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के रीजन में, गेंद सीमा पर, यह पहला चौका बल्लेबाज कृष्णा मात्रे के बल्ले से 4 रन। कृष्णा मात्रे उनका सामना करेंगे, गेंदबाजी की बात करेंगे, एक सबसे अनुभवी गेंदबाज जगदीश भिंगारकर राइट आर्म ओवर द विकेट। लो फुल टॉस बॉल, इस बार हवा में है, फील्डर है लेकिन उनके पास से दूर, बिल्कुल बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक, वन बाउंस ओवर द लाइन, बैक टू बैक कृष्णा के बल्ले से आता हुआ यह शानदार 4 रन। ये मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। कोशिश यात्रा यहाँ पर दोनों टीमों की ओर से नजर आ रही है। अब चौके लगने के बाद थोड़ा सा फील्डिंग में बदलाव, जो मिड विकेट में थोड़े से खिलाड़ी थे उनको वाइड स्क्वायर लेग की जगह देने की कोशिश यहाँ पर करते हुए, और कोशिश तो होगी, अब देखेंगे लॉन्ग ऑन एक लाया गया है, यानी कि पावर पे का ओवर पूरे फायदा उठाते हुए बल्लेबाज कृष्णा मात्रे इस बार हवा में है, जाल बिछा था और उस जाल में फंसे भी थे, लेकिन ये क्या कर बैठे, कैचेस पकड़ोगे तो मैच जीतोगे, अगर इस तरीके की कैचेस अगर आप ड्रॉप करोगे तो आपके लिए दुविधा उत्पन्न होगी। मेरे ख्याल से इस तरीके का जीवनदान भी गावदेवी गावटन टीम को भी मिले थे, शायद करण को मिला था और तब 6 रन मिले थे, और उसके बाद वो गेंदबाज बल्लेबाज टूट पड़ा था गेंदबाजों के ऊपर, और यहाँ पर गलतियां की, अतुल ने यहाँ पर कैच छोड़ा और मात्र यहाँ पर दुविधा थोड़ी सी उत्पन्न होती हुई। टीम की रन संख्या है 11 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। जीवनदान के आधार पर बल्लेबाजी करते हुए कृष्णा फिर से एक बार तैयार, इस बार अच्छी गेंद यॉर्कर का प्रयास किया था, ऑन साइड में टेकला इस गेंद को, 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे की कोशिश, यहाँ पर फिर से एक बार खराब फील्डिंग, और यहाँ पर मौका था, थ्रो भी सही नहीं है। ये क्या मैदान के ऊपर दृश्य नजर आ रहे हैं, दोनों तरफ से मौका था, एक तरफ कुआं था एक तरफ खाई थी, दोनों में फंसे थे ये खिलाड़ी, लेकिन किस्मत को मंजूर नहीं था, खुदा साथ ही यहाँ पर बल्लेबाज के साथ, और इसी के साथ जीवनदान मिलता हुआ ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद जय भोलेनाथ शेरदिल मात्रेपाड़ा टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 12 रन। मात्र ऐसे खिलाड़ी है जो अंतिम गेंद तक एक बार जम जाएंगे ना तो मुश्किल होगी विचुम्बा टीम के सामने। फिलहाल खेली गई बदलापुर खरवई की टूर्नामेंट में, वहां पर भी मात्रेपाड़ा टीम चैंपियन बनी थी, और ये ताकतवर टीम है। मलंगड़ विभाग की अगर बात करेंगे, एक तरफ योगेश मात्रे उर्फ भुगिया जो गेंदबाजी की ताइट मानी जाती है, मलंगड़ एक्सप्रेस के नाम से जाना जाता है, आज मात्र गेंदबाजी कसी हुई रही, लेकिन बल्लेबाजी में भाग्य नहीं रहा। वहां पर काफी कमाल की फील्डिंग हुई रोहित के सुरते के माध्यम से और रोहित पाटिल के माध्यम से, और डायरेक्ट हिट हुआ और विकेट गिरा योगेश मात्रे का। कृष्णा तैयार,
एक जीवन दान के आधार पर खेल रहे, हवा में है, इस बार भी मौका था, ये भी मौका छोड़ दिया और ये भी गेंद जाती हुई योग कृष्णा मात्रे के बल्ले से निकलता हुआ ये तीसरा चौका, 4 रन। एक वीरा मैं तो ये रहा हो गया जब से देखी आई एक वीरा। अविनाश मात्रे, बिल्कुल अविनाश पाटिल गेंदबाजी के मार्ग पर यहां पर आते हुए, पहली गेंद यहां पर थी, उस गेंद के ऊपर बिल्कुल यहां पर कमाल की गेंद थी, लेकिन फील्डर थोड़े से दूर रहे, वहां पर 4 रन बटोरे बल्लेबाजों ने और 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रनों के ऊपर। मैं हार भी जाऊं तो कोई दिक्कत नहीं, लेकिन मैं हार मान लूं ये मेरी फितरत नहीं है। यहाँ पर देखेंगे थोड़ी सी बातचीत करते हुए खिलाड़ी अंपायर से, ये थोड़ी दुविधा कही होंगी यहाँ पर, जिस तरीके से वाइड के लिए भी कभी कभी पूछते हैं, सफल होने के बाद वाइड है या कैसा वाइड है, उसकी चर्चा जरूर की जाती है, ये ग्रामीण टेनिस का हमेशा इतिहास रह चुका है। लेकिन यहाँ पर देखेंगे अविनाश बेहतरीन गेंदबाजी के लिए जाने चाहते हैं, क्या कमबैक कर पाएंगे अपनी टीम के लिए। ये फुल टॉस बॉल स्वीप करने की कोशिश और यहाँ पर 1 रन तो जरूर मुकम्मल होता हुआ, अंपायर रोहिदास भोईर सर का इशारा आता हुआ लेग बाइज का 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 17 रनों के ऊपर। सफर थोड़ा कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो भरोसा है खुद पर, इस बार बाजी मैं मारूंगा। बाजी कौन मारेगा ये तो आने वाला वक्त ही आपको बता पाएगा। तब तक मैदान के अंदर बात करेंगे राजेश मात्रे, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 2 गेंदों का सामना, 1 रन साथ निभा रहे साथी पार्टनर का, क्योंकि पहला विकेट सस्ते में लौटा है और उसकी वजह से थोड़ी सी दिक्कतें यहां पर नजर आती हुई। कृष्णा मात्रे अभी तक 6 गेंदों का सामना किया इन्होंने, 15 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी और 17 रन टोटल स्कोर कार्ड पर अभी तक लग चुके हैं। एक लेग बाइज के रन यहां पर बटोरी है बल्लेबाजों ने। 17 का खतरा किसको होगा, लेकिन कभी कभी होता है कि ये अनकही बातें हैं, ऐसा कुछ नहीं होता। लेकिन चलिए गेंदबाज तैयार, ये फुल टॉस बॉल स्वीप किया, इस गेंद को पावर प्ले का पूरी तरीके से फायदा उठाते हुए गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। यहां पर 4 रन बटोरे, 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। योगेश मात्रे का विकेट गंवाने के बाद क्या कमाल की बल्लेबाजी, लेकिन इस बार क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली हिट, और यहां पर स्टंप उखाड़ के निकाल दिए और यहां पर दूसरा करारा झटका लगता हुआ शेरदिल जय भोलेनाथ मात्रे पड़ा टीम को। बल्लेबाज राजेश मात्रे बैक टू द पेविलियन। तो यही चाहती होगी कि शुरुआती ओवर में थोड़े से झटके दे सके शेरदिल मात्रेपाड़ा 11 टीम को, और यकीनन यहां पर उसके साथ वो कमबैक कर सकते हैं। लेकिन अभी भी डगआउट की बात करेंगे तो अल्पेश मास्टर जैसे नामचीन खिलाड़ी अभी भी डगआउट में सुरक्षित है। जिस अल्पेश ने पिछला मुकाबला दूसरा मुकाबला खेल रही थी पेट टीम के खिलाफ, तब छक्का धाकर वो मैच उन्होंने फिनिश किया था। अब वो विकेट अगर लेने में कामयाब हो पाते तो विचुम्बा टीम के लिए मैच बन सकता है, लेकिन इतना सहज नहीं होगा। सब्र रखो, अभी मेहनत जारी है, वक्त खुद कहेगा बेटा अब तेरी बारी है। विकेट टेकिंग गेंदबाजी यहां पर अविनाश की नजर आती हुई, ये लाइन अच्छी है, पढ़ने के बाद ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर जाती हुई एंड मौके पर गेंद निकाटा बदला और ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद व्हाइट बॉल का करार। व्हाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। जीतने के लिए अभी भी बात करेंगे यहां पर 30 रनों की आवश्यकता बची हुई 20 गेंदों के ऊपर। अविनाश राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट पिच लाइन की बॉल, ऑफ साइड में खेला हुआ स्ट्रोक फील्डर है वहां पर मौजूद, आशिक छुटाएंगे, फील्ड करेंगे, बढ़िया थ्रो, बढ़िया विकेट कीपिंग, 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 23 रन। आप जीत की बात करेंगे, आने वाली 19 गेंदें बची है, 29 रनों की आवश्यकता। तो ये मैच होने के बाद 10 मिनट का रेस्ट दिया जाएगा। जो टीम जीतेगी वो खेलेगी सतीश स्मृति गावदेवी गावठाण टीम के खिलाफ। 19 गेंदें, 29 की आवश्यकता। यहां पर मौका बन सकता है, बड़ा विकेट हाथ लग सकता है। अब यहां से कमबैक करेगी शायद विचुम्बा 11 टीम। बिग ब्लो, मैच में अब वापसी होती हुई, बड़ा झटका, कृष्णा मात्रे बैक टू द पेविलियन।
गेंद के ऊपर अविनाश को मिली सफलता और ओवर नंबर यहां पर दूसरा हुआ कंप्लीट। रन बने हैं 23, 3 विकेट के नुकसान के ऊपर। शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा आप जीतने के लिए 18 गेंदें और 29 रनों की आवश्यकता। अविनाश की शानदार गेंदबाजी रही और 2 विकेट अपने नाम पर करते हुए 1 विकेट मिला राजेश मात्रे का और 1 विकेट मिला यहां पर कृष्णा मात्रे का, यानी कि 3 विकेट मैदान से अब तक बाहर लौटे। पहले ओवर में 1 विकेट गिरा था, लेकिन यहां पर देखेंगे क्या शानदार गेंदबाजी अपने टीम के लिए दिखाते हुए। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 29 रनों की यहां पर आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। सपना एक देखो, मुश्किलें 1000 आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी तुम्हारे नाम की शोर मचाएगी। अभी भी अल्पेश मात्रे खिलाड़ी ऑलराउंडर है, वो डगआउट में सुरक्षित है। किसी भी वक्त मैच फासा पलटने की ताकत है उस खिलाड़ी में, लेकिन कहते हैं कि अगर एक तरफ आपके विकेट गिरते जाएंगे तो दबाव उस खिलाड़ी के ऊपर बनता जाएगा। लेकिन वेल फिनिशर है, पेट टीम के खिलाफ क्या कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने और उसी अंदाज से कप्तान ने अभी तक उन्हें डगआउट में सुरक्षित रखा है। पिंटू इन एट नंबर 5 मिडिल ऑर्डर से मध्यम क्रम की यह मजबूत कड़ी जानी जाती है, लेकिन आप देखेंगे कि नाम से बड़ा काम कर पाएंगे अपने टीम के लिए। गेंदबाजों के पास बात करेंगे तो मेरे ख्याल से 11 रन है उनको बचाने के लिए। यह ओवर निर्णायक होगा। रोहित सुरते उर्फ ब्राव, ये फास्टेस्ट गेंदबाज है। गेंद जितनी पुरानी होती है उनकी तेज गेंदें फेंकना इनकी आदत है और ये ट्रम्प कार्ड है टीम का। फुल टॉस रिवर्स किया इस गेंद को, बैकफुट पॉइंट के रीजन में खराब फील्डिंग हुई और वहां पर मौका मिला बल्लेबाज को 4 रन बटोरने का और आते ही पिंटू ने 4 रनों के साथ पारी की शुरुआत की। गेंद सीमा पार 4 रन। महाभारत के अभिमन्यु की एक बात आज भी पसंद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना। दोनों भी टीमें जी जान से लड़ रही है मैदान के अंदर। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आप जीत की बात करेंगे तो जीतने के लिए महज 17 गेंदें बची है, 25 रनों की आवश्यकता। रोहित तैयार, ये वो शॉट लाजवाब है, जितना तेज रफ्तार से फेंका था उसी तेज रफ्तार से रिवर शॉट्स खेला। गेंद सीमा पार, थर्ड मैन को चीती हुई 6 रन। बॉलर जितनी गेंद पुरानी होती है उतना तेज रफ्तार डालना इसकी आदत है, लेकिन उसी गेंदबाज के ऊपर पिंटू ने रिवर्स शॉट लगाना कल्पेश इतना आसान नहीं होता। देखिए ना कितना अच्छे तरीके से निगाहें जमी रखी, आंखें जमी रखी और इस टप्पे को परखा और गेंद को खेल दिया सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए। समीकरण बदलता हुआ अब गेंदें बची है 16 और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। पिछले 3 मैचों में रन चेस हुए नहीं, अब क्या यहां पर शायद एक और कारनामा हो पाएगा? क्या जो इतिहास 3 मैचों में बरकरार था वो यहां पर वो मोड़ने में कामयाब हो पाएंगे? 16 गेंदें 19 की दूरी, मुकाबला थोड़ा सा विचुम्बा टीम के हाथों से फिसलता हुआ। जिंदगी कठिनाइयों से भाग जाना आसान होता है, जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है। डरने वालों को नहीं मिलता कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। ये ऑन साइड में अब खेला हुआ स्ट्रोक, डीप लॉन्ग लेग के रीजन में गेंद सीमा पार। क्या कमाल की पारी खेल रहे हैं पिंटू और पिंटू के बल्ले से शानदार चौका।
बात करेंगे 41 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए आप जीतने के लिए 14 गेंदें बची है, 11 रनों की आवश्यकता। महत्वपूर्ण विकेट राजेश मात्रे, योगेश मात्रे, कृष्णा मात्रे, ये 3 टॉप ऑर्डर के बल्लेबाज आउट होने के बाद अब तो खिलवाड़ी हो रहा है गेंदबाजों के खिलाफ। कैसी भी गेंद आए कैसे भी डालो, मैं बस मारते जाऊंगा। यह और एक चौका। बल्लेबाज का ओवर नंबर कंप्लीट हुआ, यहां पर तीसरा रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 45 रन। आप जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 12 गेंदें 7 रनों की आवश्यकता। लेकिन बैटिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां पिंटू के लिए। डीजे मैदानावरती व्यासपीठावरती साहेबांचं आगमन झालंय। ते दत्तात्रेय पाटील साहेब, दत्तात्रेय भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 1 लाख रुपयाची देणगी पुरस्कृत करण्यात आली। त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया। कारण सातत्याने 5 दिवस या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य संपूर्ण ग्रामस्थ मंडळला पेंदर आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफी, गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरची तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करता। आज मात्र शेवटचा दिवस, थोड्याच वेळा तुम्हाला रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल। हु इज द बेस्ट बैट्समैन, हु इज द बेस्ट बॉलर एंड हु इज द बेस्ट मैन ऑफ द सीरीज। इस टूर्नामेंट का सर्वश्रेष्ठ खिलाड़ी कौन सा होगा, ये थोड़े ही समय में आपके पास जरूर पहुंचाएंगे। लेकिन टॉप 4 के लिए एक टीम बैलेंस है। जय भोलेनाथ शेरदिल मात्रेपाड़ा या होगी भैरवनाथ 11 विचुंबे। अभी भी खेल जारी है मैदान के अंदर, जहां पर 12 गेंदों में जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। चमत्कार करना होगा, अगर कोई एक मेडन ओवर आता है तो ये मैच बनेगा, वरना टाटा बाय बाय। ये हाफ ट्रैकर की बॉल स्क्वायर लेग के रीजन में खेलने का प्रयास, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में 1 रन यहां पर मुकम्मल। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 46। आप जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। और मलंगड़ का वेल फिनिशियर अल्पेश मात्रे, जिन्होंने पेट टीम के खिलाफ अंतिम ओवर में 6 रनों को चेस करना था, वो 15 रन चेस किए थे। वो खिलाड़ी खेलने के लिए तैयार। येलो फुल टच बॉल, फिर से एक बार उसी दिशा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर है वहां पर मौजूद, लेकिन तब तक यहां पर 1 रन बटोरते हुए और 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 47 रनों के ऊपर। आप जीतने के लिए बात करेंगे तो रन चाहिए सिर्फ और सिर्फ 5 रनों की आवश्यकता। जगदीश विंगारकर, शॉर्ट पिच लाइन की बॉल। आप तो जानते हैं कि मुकाबला पकड़ में आ चुका है और इसी की वजह से सिंगल लेकर यह मैच समाप्त करने की कोशिश यहां पर जय भोलेनाथ शेरदिल मात्रेपाड़ा टीम की ओर से नजर आती हुई। शायद खुशी की लहर नजर आती हुई मुन्ना शेख, बाली शेख और उनके समेत शेख ब्रदर्स यानी कि टीम के पैकर्स इम्तियाज शेख, इनके चेहरे की ओर अब शायद खुशी का माहौल नजर आता हुआ। हाफ ट्रैकर का बॉल बैकफुट पर गए, महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में माही मार रहा है। मैच हुआ फिनिश और यह सुपर 4 में क्वालिफाई हुई। जय भोलेनाथ शेरदिल मात्रेपाड़ा, हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम भैरवनाथ 11 विचुंबे। अगले टूर्नामेंट के लिए आपको हार्दिक शुभकामनाएं। बढ़िया क्रिकेट यहां पर नजर रहा, लेकिन विचुंबा टीम को इस श्रृंखला से बाहर होना पड़ा। तर रुपेश कानवकर साहेब इथे मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया, कारण आले ही आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे। त्यांचंही सहर्ष स्वागत। तर बघा, तुम्हाला आता 10 मिनिटाचा अवधी दिला जाईल। जय भोलेनाथ